क्षुल्लक चुकीसाठी उमेदवाराला अपात्र ठरवणे अन्यायकारक. सर्वोच्च न्यायालयाचा बिहार सरकारला मोठा दणका. नवी दिल्ली. अर्ज भरताना झालेल्या एका साध्या तांत्रिक चुकीमुळे उमेदवाराची नोकरी नाकारणे हा त्या उमेदवारावर झालेला अन्याय आहे, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला एका पोलीस कॉन्स्टेबल उमेदवाराला त्वरित नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्याय हा तांत्रिक गोष्टींच्या बळी चढू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. नेमके प्रकरण काय? बिहारमधील देवधा या छोट्या गावातून येणाऱ्या वशिष्ठ नारायण कुमार या तरुणाने 2017 मध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. त्याने लेखी आणि शारीरिक चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण केली. मात्र निकाल जाहीर झाल्यावर त्याला अपात्र ठरवण्यात आले. याचे कारण असे होते की सायबर कॅफेतून अर्ज भरताना त्याच्या जन्मदिनांकाची नोंद 18 डिसेंबर 1997 ऐवजी चुकून 8 डिसेंबर 1997 अशी झाली होती. न्यायालयाची निरीक्षणे. राज्य सरकारने ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचे सांगत त्याची उमेदवारी रद्द केली होती. मात्र न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले. पात्रतेवर परिणाम नाही. जन्मदिनांकात बदल झाला तरी उमेदवाराच्या मूळ पात्रतेवर किंवा वयोमर्यादेवर कोणताही परिणाम होत नव्हता. या चुकीमुळे उमेदवाराने कोणताही अतिरिक्त फायदा मिळवला नाही. डिजिटल दरी. डिजिटल डिवाइड. ग्रामीण भागातील उमेदवार तंत्रज्ञानाशी पूर्णपणे अवगत नसल्याने अशा चुका होऊ शकतात. तंत्रज्ञान हे सक्षम बनवण्यासाठी आहे, अडथळा ठरण्यासाठी नाही. क्षुल्लक चूक. ट्रिव्हियल एरर. कायदा किरकोळ गोष्टींची दखल घेत नाही. डे मिनिमिस नॉन कुरॅटलेक्स. एकदा सर्व टप्पे पार केल्यानंतर केवळ एका तांत्रिक चुकीसाठी उमेदवारी रद्द करणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. न्यायालयाने पटना उच्च न्यायालयाचा जुना निकाल रद्द करून राज्य सरकारला पुढील निर्देश दिले आहेत. 1. वशिष्ठ नारायण कुमार याला उत्तीर्ण घोषित करून त्याची जन्मतारीख 18 डिसेंबर 1997 गृहीत धरण्यात यावी. 2. जर रिक्त जागा नसेल तरीही विशेष बाब म्हणून त्याला नियुक्तीपत्र देण्यात यावे. 3. या नियुक्तीसाठी आगामी भरती प्रक्रियेतील जागांचे समायोजन करण्याची मुभा सरकारला देण्यात आली आहे. 4. या सर्व प्रक्रियेची अंमलबजावणी 4 आठवड्यांच्या आत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निकालामुळे तांत्रिक चुकांमुळे सरकारी नोकरीपासून वंचित राहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.